आपण रामायण महाभारत पाहिलं किंवा वाचलं असेल, बहुतेकांनी टी व्हीवरती वगैरे पाहिलं ना. अर्जुन आणि त्या काळामध्ये अर्जुनाचा कॉम्पिटिटर म्हणून कर्ण होता, बरोबर का? म्हणजे महाभारतातलं जे ज्ञान आहे ते असं सांगतं की या कर्णाचा जन्म हा सूर्याच्या कृपेमुळं झाला, बरोबर ना? तर लहानपणी हे सूर्य म्हणजे कर्णाला जन्म देणारा अशी कुणीतरी व्यक्ती, अशी आपली एक समजूत, अशी आमची तरी होती, तुमची नसेल, कारण तुम्ही आजकाल फार हुशार लोक आहात. तद्वतच रामायणामध्ये जेव्हा मारुतीरायाचा जन्म झाला तेव्हा काय झालं, ते मारुतीरायाने उडी मारली आणि तो सूर्याचा, कारण त्याला वाटलं सूर्य काहीतरी असा इटेबल गोष्ट आहे, म्हणजे आजकाल जे मॅकडॉनल्ड मधून जसे मिळतात त्यावेळी मॅकडॉनल्ड नव्हतं, पण सूर्य हे खाण्यासारखी काहीतरी गोष्ट आहे अशी त्या मारुतीरायाला वाटल्यामुळं मारुतीरायाने उड्डाण करून सूर्य भक्षण करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या स्टोरीज आपण ऐकल्यात, ऐकले की नाही ऐकले तुम्ही? त्या स्थितीपासून नंतर जसजसं थोडंसं कळायला लागलं त्यावेळी लक्षात आलं की हे सूर्य हा काही तसा प्रकार नाही आहे खाण्यासारखा, तर तो एक तारा आहे वगैरे वगैरे. आणि त्यानंतर ज्ञानामध्ये भर झाली. आता ही जी काही ज्ञानामध्ये भर झाली त्याच्यात एक सुदैवानं चांगली गोष्ट झाली, आणि ती म्हणजे मी जेव्हा साधारणतः तुमच्या वयात होतो किंवा जवळपास त्या वयात होतो त्यावेळी एक दोन लेखक असे की ज्यांची पुस्तकं वाचल्यानंतर अतिशय आनंद झाला आणि या ॲस्ट्रॉनॉमी बद्दलचा थोडी इच्छा झाली की त्याच्यात आणखी माहिती घ्यावी. एक कार्ल सगान नावाचा एक अतिशय थोर लेखक आहे, तुमच्यापैकी ज्यांनी कोणी त्याची पुस्तकं वाचली असतील किंवा नसतील तर जरूर वाचा. आणि दुसरे जयंत नारळीकर, डॉक्टर जयंत नारळीकरांचं जरूर तुम्ही वाचा. आणि स्टीफन हॉकिंग नावाचा आणखी एक अतिशय, यू मस्ट बी नोईंग हिम ना, तुझ्यापैकी काही लोकांना माहिती आहे की नाही? तर या तिन्ही लोकांनी लिहिलेली पुस्तकं तुम्ही जर वाचले नसतील तर आय विल बी रेकमेंडिंग टू यू, प्लीज डू रीड दिस बुक्स. आणि ही पुस्तकं वाचल्यानंतर तुमच्या हे निदर्शनास येईल की हे विश्व किती मोठं आहे, हे युनिव्हर्स म्हणजे काय आहे वगैरे वगैरे. म्हणजे याच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे की हे आता एक कार्ल सगानच्या पुस्तकातलं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ इच्छितो. ही सेज की तुम्ही समुद्रकिनारी, समुद्र पाहिला तुम्ही ना, समुद्रकिनारी असणारी जी वाळू आहे त्या वाळूच्या एक तुम्ही अशी मुठभर वाळू हातात घेतली, त्या मुठभर वाळू मधला एक कण, एक स्मॉल एक दाणा आपण ज्याला म्हणतो ना की जो संपूर्ण त्या वाळू मधला एक छोटासा कण असा आपण हातात घेतला, दॅट पर्टिक्युलर पार्टिकल इज इक्वॅलंट टू अवर अर्थ. म्हणजे युनिव्हर्सच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये तुम्ही त्याच्या कंपॅरिझन मध्ये दॅट पर्टिक्युलर पार्टिकल इज इक्वॅलंट टू द अर्थ. म्हणजे आपली अर्थ किती छोटी आहे या युनिव्हर्सच्या संकल्पनेमध्ये. आणि त्या पृथ्वीवरती असणारा मग वेगवेगळे देश, ज्यात आपला भारत आहे, त्या भारतामध्ये महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्रामध्ये आपलं शहर आहे, त्या आपल्या शहरात आपलं गाव आहे किंवा आपलं काय वार्ड आहे, त्याच्यात आपलं घर आहे, त्यात आपण असतो. पण आपण काय म्हणतो, मी कंट्रोल करतो, मी सांगतो ते करा, बिकॉज आय एम द कंट्रोलर. म्हणजे एवढ्याशा इनसिग्निफिकंट पृथ्वीवरती आपण एवढे इनसिग्निफिकंट असताना आपण स्वतःला ह्या युनिव्हर्सचा मालक असल्यासारखे समजतो. ह्या संपूर्ण अभ्यासाचा तो एक मोठा फायदा होतो. जेव्हा मंडळी पर्टिक्युलरली यंग लोक आहेत त्यांना मी असं सांगेन की ॲस्ट्रॉनॉमी हा विषय अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि तो तितकाच कॉम्प्लेक्स आहे. अर्थातच तेव्हा मी स्टीफन हॉकिंगची पुस्तकं वाचायला सुरुवात केली, त्यातलं जेव्हा ते मॅथमॅटिकल मॉडेल्स आणि फॉर्म्युला यायला लागल्यानंतर मग जरा कन्फ्युजन व्हायला लागतं. आणि म्हणून बाकी सिम्पलर टर्म्समध्ये असणारी जी पुस्तके ती इतकी चांगली आहेत आणि इतके चांगल्या पद्धतीने या संपूर्ण विषयाची माहिती देतात. आय विल रिक्वेस्ट यू, आय विल अपील टू यू, आय विल सजेस्ट टू यू, प्लीज गो थ्रू दॅट. तसं पाहिलं तर ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रॉलॉजी याच्यात फरक आहे का नाही? कॅन एनीवन, एनी यंगस्टर्स, ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रॉलॉजी यातला फरक सांगा. एनी वन ऑफ यू प्लीज. व्हॉट इज ॲस्ट्रॉलॉजी? व्हॉट इज ॲस्ट्रॉलॉजी? ॲस्ट्रॉलॉजी काय आहे? अरे भविष्य सांगणार आहे, तुमच्या हातात हात घेऊन सांगणार आहे तुमची रेषा अशी आहे, तुम्ही एवढे पैसे मिळतील, तुमची एवढी प्रगती होईल, तुमचं फलन होईल, बिस्तानं होईल, तुमच्या
तुमची पत्रिका पाहून तुम्हाला राहूचा तकलीफ आहे, आणखी गुरुची तुमच्यावर कृपा झालेली आहे, याला म्हणतात ॲस्ट्रॉलॉजी. आणि ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय, तर हे आज तुम्ही जे इथं पाहिलं, हे ॲस्ट्रॉनॉमी इज अ सायन्स. It's a very complex science. It's a science which gives you idea about all the universe. आणि ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे माझ्या दृष्टीने, तुमच्यापैकी काही लोकांची माफी मागतो मी, ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे भंगपपणा आणि ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे सायन्स, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या विषयात जी काही माहिती या संस्थेने दिली किंवा आहे, ही संस्थे रिसर्च करते. दिस ऑर्गनायझेशन इज अ ग्रेट ऑनर टू द महाराष्ट्र. मला असं वाटतं की बऱ्याचशा महाराष्ट्रीयन मंडळींना किंबहुना बहुसंख्य लोकांना की या संस्थेबद्दलची माहिती नाही आहे. आय विल अपील टू यू सर that please make out efforts and advocacy way by which bring it to the notice of the not only local people but in general population what this particular organization carries out, fundamental research, in what way it is contributing. I felt honored, I felt proud that I am a part of India in this country. There is a state like Maharashtra where this organization is located. आज खरोखर वर्ल्ड रिनाउंड रिसर्च इथे ॲस्ट्रॉनॉमीवरती होतो हे पाहिल्यानंतर आणि इथली जी टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे, इथले डेडिकेटेड टीम पाहिल्यानंतर आय फेल्ट ऑनर्ड. इंडियन म्हणून, एक डॉक्टर म्हणून मला काही वेळा अतिशय अभिमान वाटतो. उदाहरणार्थ आपण पोलिओ इरॅडिकेट करू शकलो, उदाहरणार्थ आपण स्मॉलपॉक्स केव्हाच इरॅडिकेट करू शकलो, उदाहरणार्थ महाराष्ट्रीयन म्हणून मला अतिशय गौरव वाटतो, अतिशय आनंद वाटतो, महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान. मी आपल्या देशामधल्या बऱ्याचशा राज्यांना जाऊन ॲडवाईस करत असतो. जेव्हा इतर राज्यात जातो त्यावेळी मला असं सांगताना आनंद होतो की आम्ही महाराष्ट्रामध्ये, मी 20 वर्ष जवळपास राज्याचा महासंचालक होतो, की आम्ही राज्यामध्ये इन्फंट मॉर्टॅलिटी रेट कमी करू शकलो. आमच्या राज्यातल्या मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे, आमच्या राज्यामध्ये आम्ही माता मृत्यूचा दर इतका कमी केलेला आहे. हे सांगायला आनंद वाटतो. तितकाच आनंद किंबहुना जास्त आनंद आज इथं आल्यानंतर मला झाला. आणि म्हणून या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. तुम्ही सर्व इथं आल्यानंतर तुम्हाला या एक्झिबिशनमधनं फायदा झाला, तुम्हाला माहिती मिळाली याची मला खात्री आहे. आणि मला असं वाटतं की आपण सर्वांनी, यू हॅव शोन अ टॅलेंट की दॅट यू हॅव अ सायन्स माइंड. आपल्याकडे बाबा आदमच्या जमान्यापासून जे काही वर्ण सांगितलं, काही लोकांनी सांगितलं, ते तसंच्या तसं ऐकणं हा प्रकार नको. यू शुड स्टार्ट चॅलेंजिंग, यू शुड स्टार्ट अनलायझिंग, हे का, असं का. आणि या अनालिटिकल माइंडचं ॲप्लिकेशन करण्यासाठी जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला पाहायची असते, हे सायन्स एक्झिबिशनमधनं हे तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळायला असतील अशी माझी अपेक्षा आहे. आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांना बक्षिसं मिळालेली आहेत, त्यांचं मी इन ॲडव्हान्स अभिनंदन करतो. आपण अशीच प्रगती करा अँड स्टार्ट आस्किंग क्वेश्चन्स. जरूर प्रश्न विचारा. अगदी आय टेल यू, तुमची पिढी आणि त्याच्या पुढची पिढी ही, यू आर व्हेरी वेल ब्लेस्ड. का ब्लेस्ड आहात तुम्ही, तर मला आठवत आहे की आयुष्यात आम्हाला टी व्ही, दूरदर्शन, म्हणजे त्याला आज टेलिव्हिजन म्हणू आपण, टेलिव्हिजन, मी जेव्हा मॅट्रिकला होतो त्यावेळी पहिल्यांदा ते डब्बा आणून ठेवला समोर असा, आणि त्यात काळे असे चित्र दिसायला लागले, कडकड हलत होतं. म्हणजे काय, आपल्याला दूरदर्शन म्हणतात, टी व्ही म्हणतात. 11वीत असताना आम्ही टी व्ही पाहिला. आता माझी नात आहे 5 वर्षाची, ती बरोबर चालून जास्त कॉम्प्युटर चालवते. मला ती म्हणते, अण्णा तुम्हाला यातलं काही कळत नाही. म्हटलं खरं बेटा. 5-6 वर्षाची मुलं ते मोबाईल कसा चालवायचा त्यातली 3च ॲप्लिकेशन माहिती आहे. फोन करणे, फोन घेणे, जमलं ते ईमेल पाठवणे, पाहणे. याच्या पलीकडे आमची काही गाडी जात नाही. पण 5-7 वर्षाची मुलांची गाडी एवढी जोरात चालते की ते काय गोष्टी पाहतात, काही नको तेही पाहतात काही मंडळी, तर ते आपण ते पाहायचं नाही. आणि म्हणून थोडं रिस्ट्रिक्शन पाहिजे. टेक्नॉलॉजी अँड पर्टिक्युलरली IT हॅज गिवन सच ॲम्पल ऑपॉर्च्युनिटीज अँड गिवन सच चॅलेंजेस टू दिस जनरेशन अँड नेक्स्ट जनरेशन. मंडळी, म्हणजे आज एक 7 वर्षाचा आणि 8 वर्षाचा मुलगा हा गुगलमध्ये जातो, अर्थ कशी फिरते, सन म्हणजे काय, प्लॅनेट्स काय आहेत, हे माहिती तुम्हाला मिळते. ही माहिती आपल्या ग्रॅज्युएट झालेल्या लोकांनाही माहिती नव्हती, पूर्वी नव्हती. आता ते असू शकेल, जे पाहत नाही ते दुर्दैवी आहेत. पण द फॅक्ट रिमेन्स की यू हॅव इमेन्स ऑपॉर्च्युनिटीज. प्लीज मेक यूज ऑफ इट. यू हॅव अ सायन्स बेंट ऑफ युअर माइंड विच विल हेल्प यू ट्रिमेंडसली. तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. तेव्हा तुम्हाला उर्वरित म्हणजे माझ्याकडून
हा पुढच्या कालावधीमध्ये तुमच्या पुढच्या स्टुडंट आणि करिअरच्या पुढचे जे काही तुम्ही प्रोफेशनल करिअर किंवा तत्सम करू इच्छिता त्यासाठी शुभेच्छा देतो. या संस्थेने जी अतिशय चांगली मोलाची कामगिरी या देशाच्या नावाला एक उत्तम प्रकारचा झळाळी यावेसाठी याच्यासाठी यांनी जे कॉन्ट्रीब्युशन आता दिलंय आणि फ्युचरमध्ये ते देत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. पाटील आणि शुभम राजाराम होते. काय आवाज राहिला पाहिजे.